नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शैक्षणिक चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील रिक्त पदांचा अधिकृत तपशील समोर आलेला आहे। यामध्ये तब्बल 2290 पदे रिक्त आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या गटात किती जागा आहेत आणि ही माहिती तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे हे सविस्तर पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा। भविष्यातल्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। ऑफिशियल PDF आणि आर्टिकल जर तुम्हाला मिळवायचे असतील तर WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्ही मराठी आर्टिकल सुद्धा रीड करू शकता, त्याची लिंक आहे फर्स्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये। 1 जानेवारी 2026च्या आकडेवारीनुसार महानगरपालिकेतील मंजूर असलेल्या एकूण 5204 पदांपैकी फक्त 2914 पदे भरलेली आहेत। याचाच अर्थ असा आहे की 2290 पदे अद्याप रिक्त आहेत। गटनिहाय रिक्त जागा जर आपण पाहिलं तर या पूर्ण PDF मध्ये जर आपण पाहिलं तर गट अ ची 108 पदे रिक्त आहेत, गट ब ची 92 पदे रिक्त आहेत, गट क ची 1164 पदे रिक्त आहेत, जे की सर्वात जास्त यामध्ये आपल्याला संधी पाहायला मिळते। आणि गट ड मध्ये 926 पदे रिक्त आहेत। यामध्ये सरळ सेवेच्या एकूण 1758 जागा रिक्त असून पदोन्नतीच्या 516 जागांचा यामध्ये समावेश आहे। आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची पदे आणि का अभ्यास कसा करायचा किंवा का करावा याच्याबद्दलचं पाहूया। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची काही पदे म्हणजे लिपिक टंकलेखक, ज्याच्या 177 जागा आहेत। तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या 61 जागा रिक्त आहेत। बघा, रिक्त पदांची एवढी मोठी संख्या पाहता आगामी काळात मेगा भरती किंवा सरळ सेवा जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास सुरू ठेवायचा आहे। गट क आणि गट ड मध्ये सर्वाधिक रिक्त जागा आहेत, त्यामुळे तुमची तयारी त्या दृष्टीने तुम्हाला ठेवायची आहे। यातील पदे ही चांगल्या वेतन श्रेणीत येतात, S6 ते S25, जे एक सुरक्षित भविष्य तुम्हाला देऊ शकतात। आता बघा, अधिकृत जाहिरातीची वाट न पाहता तुमचा पाया जो आहे तो पक्का करा, म्हणजे बेस असेल तो पक्का करा। कारण ज्यावेळेस आपल्याला कळतं की जाहिरात येणार आहे तिथून आपल्याकडे खूप कमी वेळ राहतो, पण ह्या रिक्त जागांमुळं हे जी इन्फॉर्मेशन असते अशा इन्फॉर्मेशनमुळं आपल्याला खूप महिने आधीच याचं जे आहे क्लॅरिफिकेशन मिळतं की भविष्यामध्ये याची ॲड आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे मराठी व्याकरण तुमचे असेल, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांवर लक्ष केंद्रित करा। जर तुम्ही तांत्रिक पदांसाठी उदाहरणार्थ इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुमच्या विषयाची जी आहे रिव्हिजन सुरू करा। मित्रांनो, संधी कधीही सांगून येत नाही, पण तयारी असेल तरच ती सोनं करता येतं। या रिक्त पदांच्या माहितीवरून हे स्पष्ट आहे की लवकरच हालचाली सुरू होतील। ही अपडेट आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाकी तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर तुम्हाला WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि अभ्यास मात्र सुरू ठेवा। बाकी तुमचे जे काय प्रश्न असतील ते कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।